नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायर चालू घडामोडीमध्ये आज आपण बघूयात 29 जानेवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडी जे 2026, 2025 आणि 2026 मध्ये घडलेले जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न एक रिव्हिजन म्हणून आपण काय करणार आहोत, हा व्हिडिओ बघत असतो रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी अजूनही आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायचं आहे चॅनेलला आणि रोज सकाळी हा व्हिडिओ एक रिव्हिजन म्हणून येणाऱ्या पोलीस भरती असतील किंवा कोणते पेपर असतील, त्या पेपरसाठी तुम्हाला बघायचं आहे. ओके. चला सुरू करूयात आपण. खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न जो मागच्या लेक्चरमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये एक मी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता, ज्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अगदी छान पद्धतीने व्यवस्थित दिलेलं आहे. दरवर्षी राष्ट्रीय पराक्रम दिन हा कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय पराक्रम दिन हा जो दिवस आहे तो 23 जानेवारी रोजी साजरा केला जातो. महानतम व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही जयंती असते, लक्षात ठेवा. राष्ट्रीय पराक्रम दिन. चला सुरू करत आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो आजचा आहे. नुकतेच प्रकाशित झालेले भारतरत्न भूपेन हजारिका हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणाचं आहे? कोणी लिहिलेलं आहे? लेखक कोण आहे त्या पुस्तकाचे? तर ते व्यक्ती आहेत अनुराधा गर्ग. अनुराधा गर्ग, लक्षात ठेवा. भारतरत्न भूपेन हजारिका. भूपेन हजारिका एक गायक होते. या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत नाही. विश्लेषणचा जो व्हिडिओ असतो तो आपला रोज रात्री 9 ते 10 पर्यंत असतो. आपल्या या चॅनलवरती तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे. ओके. चला, भारतरत्न भूपेन हजारिका हे कुठले होते? हे आसामचे होते. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान कोणत्या ठिकाणी चौथे भारत ऊर्जा सप्ताह 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? तर हे कोणत्या राज्यामध्ये? तर ते गोवा. गोवा राज्यामध्ये याचं आयोजन करण्यात आले, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकतेच आलेल्या डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 38वा क्रमांक लागतो याच्यामध्ये. या रिपोर्टमध्ये भारत, लक्षात ठेवा, 38व्या क्रमांकावरती भारत आहे. डिजिटल नोमॅड रिपोर्ट. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, अजून कोणत्या निर्देशांकामध्ये भारताचा नंबर हा 38वा आहे? म्हणजे भारत आणखीन कोणत्या निर्देशांकामध्ये जगात 38व्या क्रमांकावरती आहे? पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे नवीन उपगव्हर्नर म्हणून कोण बनले आहेत? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्यांचं नाव आहे शिरीष चंद्र मुर्मू. शिरीष चंद्र मुर्मू हे RBIचे नवीन कोण बनले? तर उपगव्हर्नर बनले, लक्षात ठेवा. आणि RBIचे 26वे मुख्य गव्हर्नर सर्वांना माहिती असते, त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, नुकतेच लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिओ फॉर गुड हा जो काही उपक्रम आहे, तो उपक्रम कोणत्या संस्थेनं सुरू केलेला आहे? ही संस्था, 3 संस्था त्या ठिकाणी. ओके. एक आहे बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया म्हणजे BCCI आहे. दुसरी संस्था आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICC आणि त्यानंतरची संस्था आहे युनिसेफ. ओके. युनिसेफ, लक्षात ठेवा, जे लहान मुलांसाठी काम करते ही संस्था. युनिसेफ ज्याचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कमध्ये आहे. युनिसेफ, ICC आणि BCCI, क्रिओ फॉर गुड. नुकतेच ऑइल इंडिया लिमिटेडला भारतातील कोणत्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक वायूचा एक शोध लागला आहे, मोठा साठा सापडला आहे? तर तो ठिकाण आहे अंदमान. अंदमान निकोबारची राजधानी जी आहे ती पोर्ट ब्लेअर, ज्याचं नाव चेंज केलं श्री विजयपुरम असं आहे सध्याच्या घडीला, लक्षात ठेवा. अंदमान IMP आहे, जो बंगालच्या उपसागरामध्ये भारताच्या पूर्वेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच भारतातील पहिल्या सागरी सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हे पहिलं सागरी सिम्युलेशन सेंटर आहे, ह्याचं उद्घाटन करण्यात आलं चेन्नई या ठिकाणी, जी राजधानी आहे तामिळनाडूची. तामिळनाडूची राजधानी चेन्नई या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू आहेत क्रिस ओक्स. हे क्रिकेट खेळतात, कोणत्या देशाचे आहेत? यांचा देश आहे इंग्लंड. क्रिस ओक्स हे कोणत्या देशाचे असतील? ते इंग्लंडचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले झोपडी मुक्त शहर कोणते बनलेले आहे? झोपडी मुक्त आहे हे, लक्षात ठेवा. आणि हा जो काही शहर आहे तो शहर आहे चंदीगड. चंदीगड शहर हा भारतातील पहिला झोपडीमुक्त शहर आहे. एक प्रशासकीय केंद्रशासित प्रदेश देखील आहे चंदीगड. नुकतेच अशोक चक्र पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे?
अशोक चक्र पुरस्काराचे विजेते आहेत 2026 मध्ये एका व्यक्तींना अशोक चक्र पुरस्कार देण्यात आला जो शांतता काळातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो व्यक्ती आहे शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला महानतम व्यक्तिमत्व शुभांशु शुक्ला जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सवरती जाऊन पोहोचणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. लखनौचे आहेत, उत्तर प्रदेशचे. शुभांशु शुक्ला लक्षात ठेवा यांना. पुढचा प्रश्न, जागतिक पातळीवरील टी फॉर एज्युकेशन या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये भारतातील कोणत्या शाळेचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ही शाळा पुणे या जिल्ह्यातील आहे. जालिंदर नगर जिल्हा परिषदची शाळा. जालिंदर नगरची जी काही शाळा आहे झेडपीची शाळा कुठे येतं हे येतं पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा या शाळेला वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइजचं जो काही पुरस्कार तो भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, BSFद्वारे भारतातील पहिल्या ड्रोन युद्धशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं असेल? तर तो राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिल्या ड्रोन युद्धशाळेचे उद्घाटन करण्यात आले. रिव्हिजन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता रोज सकाळी 6 वाजता. नुकतेच आलेल्या हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे मुकेश अंबानी. मुकेश अंबानी लक्षात ठेवा. मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सगळ्यांच्या लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, नुकतेच राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे 3 व्यक्ती आहेत. एका व्यक्तीचं नाव आहे ऑड्रे टँग. थोडंसं नाव अवघड आहे, लक्षात ठेवा. ऑड्रे टँग नावाचे व्यक्तिमत्व. दुसरे ते जुलियन अगोवान लक्षात ठेवा. आणि तिसरे व्यक्ती नाही, आता हे 2 व्यक्ती आहेत. आणि आता एक संस्था आहे जस्टिस फॉर म्यानमार नावाची संस्था. जस्टिस फॉर म्यानमारची संस्था आहे. या तिन्ही गोष्टीला राईट लाईव्हलीहूड पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट्सअपला पर्याय म्हणून अरत्ताई जो काही ॲप्लिकेशन आहे स्वदेशी ॲप कोणी सुरू केलेला आहे? हे श्रीधर वेंबू यांनी सुरू केले. लक्षात ठेवा. श्रीधर वेंबू अरत्ताई ॲप्लिकेशन व्हॉट्सअपच्या ठिकाणी तुम्ही आता हे वापरू शकता. स्वदेशी आपलं भारताचं आहे. त्यानंतर नुकतेच पर्यावरण संरक्षणासाठी कोणाला MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पर्यावरण संरक्षणासाठी हा पुरस्कार देण्यात येतो आणि हा पुरस्कार देण्यात आलेला आहे वीरप्पन यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार लक्षात ठेवा. आणि MS स्वामीनाथन यांना गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये एक पुरस्कार भेटलं होतं, भारतरत्न पुरस्कार. सगळ्यांना माहिती असेल. अशा पद्धतीचे हे खूप छान पद्धतीनं शॉर्ट बट स्वीटमध्ये प्रश्न होते. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आलेल्या माही बांसवाडा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? कोणत्या राज्यामध्ये हे प्रकल्प आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला थांबूयात आपण. जाता जाता नादवरील जो आपलं पुस्तक आहे मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही दुकानातून तुम्ही पुस्तक घेऊ शकता. तुम्ही घरपोच पुस्तक मागवण्यासाठी किंवा डेमो पाहण्यासाठी या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके. चला 18 ते 24 मधील जेवढे पण प्रश्न असतील हे सर्व प्रश्न या आपल्या नादवरीच्या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. चला थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. जय हिंद.